नाशिकमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नातेवाईकांच्या लग्नात न गेल्याने नवरा बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणातूनच नवऱ्याने बायकोच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. सिंधुबाई पिठे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. हत्या केल्यानंतर तिचा नवरा फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या सातपूर परिसरात राजवाडा येथे महिलेच्या हत्येची घटना गुरुवारी रात्री घडली. सिंधुबाई पिठे वय 48 असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा रात्री 11:15 वाजता कामावरून घरी आला असता आई त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. आईची अवस्था बघून मुलाने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. सिंधुबाई यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची नवऱ्याने हत्या केली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने सिंधुबाई यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी माहिती घेतली असता नवरा बायको यांच्यात वाद झाल्यानंतर ही घटना घडल्याचे समोर आले. भांडणानंतर नवऱ्याने कोयत्याने बायकोच्या मानेवर जबर वार केले. या हल्ल्यात सिंधुबाई यांचा जागीच मृत्यू झाला. बायकोच्या हत्येनंतर नवरा फरार झाला. या प्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात नवऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर गुन्हे शोध पथक करत आहेत.